हॅलो, कसे आहात सगळे? मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज दुपारीच मी व्हिडिओ शूट केलाय कारण आज आमच्या सोसायटीचा आहे हळदी कुंकू। तर सोसायटीचा हळदी कुंकू म्हटल्यानंतर एक सण उत्सवासारखंच असतं नाही का? तर ऍक्च्युली काल काय झालं होतं, काल आम्ही वाण आणायला डीमार्टला गेलो होतो, पण आम्ही बऱ्याच जणी होतो त्याच्यामुळे कालचा ब्लॉग मला शूट नाही करता आला। तर त्याच्यानंतर अजून बायका ऍड झाल्या हळदी कुंकाच्या लिस्टमध्ये, त्यामुळे आता आम्ही पुन्हा डीमार्टला चाललोय एक्स्ट्रा वाण घेऊन यायला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला हळदी कुंकाची पूर्वतयारी पण पाहता येईल, हळदी कुंकू पण कशा पद्धतीने साजरा करता येईल हे सगळं तुम्हाला दिसेल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हळदी कुंकू समारंभामध्ये वाण जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे नाश्ता। कारण सार्वजनिक असल्यामुळे तो एक प्रश्न येतोच की अरे आपण नाश्त्याला काय ठेवायचं। तर आम्ही ऍक्च्युली जेवणच ठेवणार होतो, पण मग बऱ्याचशा मैत्रिणी म्हणाल्या की नको, आपण नेक्स्ट टाइम जेवण ठेवू, आता सध्या आपण नाश्ताच ठेवूया। तर मग नाश्त्यामध्ये आम्ही असा मेन्यू ठेवला होता, एक समोसा, गुलाबजाम आणि फ्रुटी किंवा माझाचा हा पाऊच। पण बाहेर आम्ही चौकशी केली तर 10 रुपयाला एक साधारण पाऊच होता। जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचंय तर आपल्याला डीमार्टच परवडणार आहे, आणि अनायसे आम्ही वाण घ्यायला जाणारच होतो, म्हणून म्हटलं आपण माझाचे पाऊचेस पण तिकडनंच घेऊ। बाहेर मिळणारा माझाचा 10 रुपयाचा पाऊच आम्हाला अगदी 8.5 रुपयाला मिळाला। त्यामुळे असं सगळं विंडो शॉपिंग करत करत ते तर ट्रॉलीमध्ये आम्ही पहिलं टाकलंच, आणि आता आम्हाला वाण घ्यायचं होतं। ऍक्च्युली आम्ही जेवढ्या मैत्रिणी ठरल्या होत्या की तेवढ्या ज्यांना वाण द्यायचं किंवा ज्यांचे पैसे आले होते तेवढं वाण तर आम्ही आदल्या दिवशी घेऊन आलो होतो, पण ऐन वेळेला अजून एका ताईंनी पैसे दिले, त्यामुळे पुन्हा डीमार्टला यावं लागलं। तर त्यामुळे जास्त कुठे आम्ही फिरत बसलो नाही, कारण आम्हाला माहिती होतं की आम्हाला काय घ्यायचंय आणि कुठून घ्यायचंय। त्यामुळे स्ट्रेट अवे आम्ही अशीच इकडची तिकडची विंडो शॉपिंग करत आम्ही स्ट्रेट अवे त्या सेक्शनमध्ये गेलो की जिकडनं आम्हाला आमचं वाण घ्यायचं होतं। आणि खरंच डीमार्ट मस्त वाटतं एकदम। आणि गंमत अशी झाली, तिकडे अजून ह्या 3 ताया आम्हाला भेटल्या ज्या ग्रीन सिटी मधल्या होत्या, त्या सुद्धा सोसायटीच्याच हळदी कुंकाचं वाण घ्यायला आल्या होत्या। मग थोडीशी त्यांच्याबरोबर चर्चा झाली। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल आम्ही आलो होतो ना तेव्हा हा सगळा सेक्शन रिकामा होता, आणि आज पूर्ण रिस्टॉक झालं होतं। तर मी आणि माझी मैत्रीण आम्ही तेच म्हणत होतो, अरे यार काल आपण आलो होतो आणि काल काहीच नव्हतं, आणि इथे आता एवढ्या वेगवेगळ्या व्हरायटीचे डबे आले होते, ते सुद्धा 199, 299 मध्ये। आणि काल आम्ही जो जशा प्रकारचे एक डब्यांचा सेट बघितलेला तो पण आज रिस्टॉक झाला होता। आणि सार्वजनिक हळदी कुंकू असेल ना की सगळ्यांना सेमच घ्यावं लागतं, कारण नंतर मग उगाच कोणी नाराज नको व्हायला। त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता आपण ऑलरेडी 40 पीस घेतलेत, आपण एकच पीस घ्यायला आलोय, तर आता जास्त इकडे तिकडे न बघता आपण आपलं वाण घेऊया आणि निघूया, कारण आम्हाला नंतरची पण तयारी करायची होती। तर ह्याच टाईपचा कॅसरोल काय म्हणतात त्याला मला माहित नाहीये, हॉटपॉट म्हणतात की कॅसरोल म्हणतात। तर ह्या टाईपचे आम्ही 40 पीस घेतले होते, थोडेसे वेगळे होते, आणि हे 2 पीस आम्ही हे असे घेतले, सेम रेंज मधले, सेम काय म्हणतात ना क्वालिटी असलेले। त्यानंतर आम्ही अजून पाहत होतो की अजून बघूया ह्याच्यापेक्षा चांगलं काही मिळतंय का, पण त्याची रेंज जास्त होती, 299 होती, त्याच्यानंतर 349 होती, पण आमचं बजेट होतं की 200 रुपयापर्यंत वाण आपल्याला घ्यायचंय। त्यामुळे फायनल आम्ही जास्त काही बघत नाही बसलो, आम्ही फायनली तो एक जो मगाशी जो मी तुम्हाला दाखवला होता बॉक्स मधला तो कॅसरोल घेतला आणि आम्ही निघालो। तरी पण आपलं थोडंफार इकडचं तिकडचं बघणं आमचं चालूच होतं, कारण कसं असतं की चांगलं मिळालं तर सगळ्याच खुश होतात ना, नेक्स्ट टाइम साठी परत अजून जोमाने तयारी करतात। पण आम्हाला नाहीच भेटलं, मग हा घेऊन आम्ही फायनली निघालो। मग ह्या थोड्या ग्रीन सिटीच्या ताईंबरोबर थोड्या गप्पा मारल्या, त्या कसं सेलिब्रेट करणार आहेत हे सगळं विचारलं। आणि पण त्यांचं एक होतं, त्यांचं बजेट वगैरे असं काहीच नव्हतं,
आम्ही त्यांना विचारलं की बजेट काय, त्या म्हणाल्या काही नाही, आमच्या सोसायटीमधनंच होणार आहे. आणि त्यानंतर डीमार्टला आलंय आणि स्वतःची पर्सनल शॉपिंग नाही केली आहे असं तर होतच नाही. त्यामुळे थोडंफार आम्ही घेतलं आणि तिकडनं निघालो. नंतर महत्त्वाचं काम होतं की पेपर प्लेट घेणं, कारण समोसा आणि गुलाबजाम होते त्यामुळे पेपर प्लेट घेणं गरजेचं होतं. तर माझी मैत्रीण म्हणाली आपण ही प्लेट घेऊ, पण मग मीच तिला म्हणाले फक्त समोसा खायचा आहे, समोसा आणि एक गुलाबजाम, त्याच्यासाठी कशाला मोठी प्लेट पाहिजे, आपली छोटी प्लेट परवडेल. 10 रुपयाला 10 पीस येतात. इथे कात्रपला ना हे होलसेलचं दुकान आहे की जिथे तुम्हाला सगळं मिळतं आणि ते सुद्धा अगदी कमी रेटमध्ये. मग ते सगळं आम्ही घेतलं आणि लवकरात लवकर आम्ही तिकडनं निघण्याचा प्रयत्न करत होतो, कारण आम्हाला पुढे खूप कामं होती. तर अशा पद्धतीने मी तयार झालेले आहे आणि आता सोसायटीच्या हळदी कुंकासाठी मी चालले आहे. तर चला आपण पाहूया की हळदी कुंकाला काय काय मजा येते ते, कारण आज दिवसभर हळदी कुंकाच्याच तयारीमध्ये सगळं गेलं, त्यामुळे पटापट तयार झाले आणि आता खाली चालले. तर चला. सगळ्या मैत्रिणी कामावरनं पण येणार होत्या म्हणून आम्ही थोडं लेटच ठेवलं होतं आणि खाली गेल्यानंतर पाहते तर काय आ हा हा हा, सगळ्या अशा देव्या दिसत होत्या आणि मस्त तयार होऊन आल्या होत्या. तिथल्या एका बिल्डिंगमधल्याच एका ताईंनी सुंदर अशी, छोटीच का होईना पण छान अशी रांगोळी काढली होती. देव हार्मनी सोसायटी हळदी कुंकू म्हणून छान नथ काढली होती आणि सुंदर छोटीशी पण मस्त रांगोळी काढली होती. त्यानंतर आमच्याकडे दुर्गा देवीचा फोटो होता, त्याची सगळ्या सवाष्णींनी मिळून त्यांची पूजा केली आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. सर्व महिलांचे हार्दिक स्वागत. देव हार्मनी सोसायटीच्या सर्व महिलांचे हार्दिक स्वागत. जर कोणी वरती असतील आणि ज्यांनी हळदी कुंकाला येण्याचं राहिलं असेल त्यांनी लवकरात लवकर खाली यावे. 5 मिनिटात हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होणार आहे. लवकरात लवकर खाली या. खाली येणे. हळदी कुंकूला सुरुवात केलेली आहे. सर्व महिलांनी लवकरात लवकर खाली येणे. हळदी कुंकू कार्यक्रम का साजरा करतात माहित आहे का तुम्हाला? हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. म्हणजेच काय तर एक सुवासिनी स्त्री दुसऱ्या सुवासिनी स्त्रीच्या मध्ये असलेल्या आदिशक्तीला नमन करते, तिला जागृत करते. किती छान कल्पना आहे नाही? हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण संसारात रमलेल्या सगळ्या बायका एकमेकांना भेटतो. एक छोटं गेट टुगेदर होतं आणि मजा येते, सगळ्या भेटतात. एरवी कोण कोणाच्या घरी जातंय, त्या निमित्ताने तरी एक छान नटून थटून काहीतरी आपल्याला स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ मिळतो. आणि आम्ही सगळ्यांनी एवढा छान साजरा केला. त्यानंतर सगळ्या मैत्रिणींचा आमचा परफॉर्मन्स होता, तर ते परफॉर्मन्स पण मी तुम्हाला इथे दाखवेन. फक्त कॉपीराईट इश्यूमुळे गाणं मात्र लावता येणार नाही, पण तुम्ही स्टेप्स पाहू शकता. पहिला डान्स आमचा मी हाय कोली होता. एक छोटे छोटे कडवे आम्ही प्रत्येक गाण्याचे घेतले होते, पण खूप वेळ कमी होता. आमचं खूप अर्जंट बेसिसवरती हळदी कुंकू ठरलं होतं, त्याच्यामुळे नीट प्रॅक्टिस करायला, सॉंग्स एडिट करायला आम्हाला जराही वेळ मिळाला नाही. पण तरी त्यातल्या त्यात हा फक्त अर्धा ते पाऊण तासात बसवलेला डान्स आहे. तर फर्स्ट डान्स होता आमचा मी हाय कोली, सेकंड डान्स आमचा होता काली बिंदी आणि थर्ड डान्स आमचा होता खंडेराया झाली माझी दैना. पण हे तुम्हाला अगदी कटशॉटमध्ये बघायला मिळेल, तर प्लीज मी तुमची माफी मागते, कारण मी गाणं लावता येत नाहीये. कारण गाणं लावलं तर माझा हा व्हिडिओ पब्लिक झाला तर बॅन होईल. तर तुम्ही इमॅजिन करा गाणं आणि हा व्हिडिओ पहा. पण सगळ्या लाजतही होत्या आणि प्रॅक्टिस नीट झाल्या नव्हती, त्याच्यामुळे ही योगिता आमची मैत्रिणी निघून गेली त्याच्यातनं. पण जसं जमतोय तसं आम्ही केला. पण ठीक आहे, मजा महत्त्वाची असते, किती परफेक्शन आहे हे महत्त्वाचं नसतं. त्यामुळे छान झालं एकदम. आता हे एक गाणं संपलं आणि आता आम्ही दुसरं गाणं लावण्यासाठी परत वहिनींकडे गेलो, कारण त्यांचा मोबाईल स्पीकरला कनेक्टेड होता. तर आता आमचा हा डान्स होता काली बिंदी. त्यामुळे आता ते गाणं तुम्ही इमॅजिन करा परत. आता दुसरं काय सांगू मी तुम्हाला.
दीपालीला इतकं हसायला येत होतं की चला आता परत दुसरा डान्स, परत दुसरं गाणं लावा, खंडेराया झाली माझी दैना. मग तो तर डान्स आम्ही तर बसवलाच नव्हता, उगाच आम्ही एकमेकींकडे बघून काय नाचायचंय म्हणून नाचत होतो. जाऊ दे म्हटलं, पण छान झाला. ठीक आहे, 2-3 स्टेप्स होत्या, म्हटलं करूया, जाऊ दे आता, जेवढं बसवलंय तेवढं तर करूया, बाकीचं सगळं जाऊ दे. त्यामुळे नाचत होतं आम्हाला जसं जमतंय तसं. त्यामुळे कसं बसं आम्ही हा डान्स उरकला आणि पुढच्यांना संधी दिली डान्स करायची. त्यामुळे थोड्याशा स्टेप्स होत्या, पण ठीक आहे. आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा. आणि या छोट्या मुलींनी तर अशी कमाल केली आहे ना डान्सला, मजा आली एकदम. खूप सुंदर नाचत होत्या मुली. ह्यांचे पण काली बिंदी डान्स होता, गुलाबी साडी होता, त्याच्यानंतर राया मला 9वारी साडी पाहिजे होता. केला, सुंदर डान्स केला मुलींनी सुद्धा. सोसायटीमध्ये असे काही फंक्शन्स असतील ना की सगळ्यात मजा येते ते लहान मुलांची. एकतर या मुलींना नाचायची एवढी हौस होती आणि सगळ्या 9वारी साडी, ह्या 2 छोट्या मुली 9वारी साडी नेसून आल्या होत्या. आणि ही मुलगी मागे नाचते ना रुन्वी, हिची अजून एक छोटी बहीण आहे, ती इतकी गोड आहे, पिऊ म्हणतो आम्ही तिला. तर ती रुसून बसली होती का तर तिला पण ही अशी काष्टा साडी नेसायची होती आणि तिला नेसायला मिळाली नव्हती, त्यामुळे ती रुसून बसली होती. त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये खूप अशी छोटी छोटी मुलं आहेत आणि एकदम एक्सायटेड असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. छान नाचत होत्या एकदम आणि दिसतही एवढ्या सुंदर होत्या आणि ऍक्टिव्हली सगळ्यामध्ये पार्टिसिपेट करत होत्या. मुलींचा जोश बघून मुलं काय मागे राहणार आहेत. मग मुलांनी तर ऑन द स्पॉट डान्स बसवला तिथल्या तिथे. आणि हा मधला मंथन, येलो टी शर्ट मधला गणेश आणि ह्या मुलाचं नाव मला माहित नाहीये काय. आणि इतके लगेचच डान्स बसवला. आणि कुठलं गाणं, एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, एवढं मस्त वाटलं बघून. आणि हा मंथन सगळ्यांना घेऊन नाचत होता. छान सुंदर डान्स केला त्याने पण. आणि हा डान्स झाल्यानंतर 10 मिनिटांनी परत माझ्याकडे आला आणि मला म्हणतो आता मला दमलेल्या बाबाची कहाणी ह्याच्यावर डान्स करायचंय. म्हटलं अरे एवढी इमोशनल गाणी गातोय, इमोशनल डान्स करतोय, एखादा डिस्को डान्स तर कर. गेला पळून. पण मुलांनी पण खूप एन्जॉय केलं. मुलं काय मागे कमी नाहीत अजिबात. अँड हिअर कम दिस डान्स स्टोल माय हार्ट. जबरदस्त नाचल्या या बी विंगच्या या 4 मैत्रिणी आहेत. इतक्या भारी नाचल्या. त्यांनी डान्स एकदम 2 दिवसापासून त्या प्रॅक्टिस करत होत्या. सेट केला होता त्यांनी डान्स, सुंदरच झाला. त्यांची 4 गाणी होती, नवराई माझी, त्याच्यानंतर लागली कुणाची हिचकी, त्यानंतर गुलाबाची कळी आणि नंतर अजून पण एक म्युझिकल सॉन्ग होतं. त्यामुळे ह्या 4 जणींचं एक तर सिंक्रोनायझेशन पण छान झालेलं, त्यांची प्रॅक्टिस खूप सुंदर झालेली. त्यामुळे मस्त दिसतही खूप छान होत्या, नाचतही खूप छान होत्या. मस्त. आता तुम्हाला तर इकडे गाणं नाही लावता येणार, त्यामुळे फक्त स्टेप्स तुम्हाला दिसतील, पण त्यात पण इतक्या ग्रेसफुल दिसत आहेत ना या. मस्त वाटत होतं त्यांना पाहताना. असं वाटत होतं वन्स मोर द्यावं, पण नंतर म्हटलं जाऊ दे खूप उशीर झालाय, परत वन्स मोर दिलं तर अजून उशीर होईल. पण हा मी पूर्ण असाच तुमच्या पुढे प्रेझेंट करते डान्स, कट शॉट करत नाही, कारण त्यांच्या स्टेप्स इतक्या छान होत्या ना आणि आम्ही खूप ओरडत होतो, मजा आली होती. आणि लास्टला तर त्यांचा जो फुगडी होता तो तर एकदमच बेस्ट होता. तुम्ही पण एक असं तुम्हाला आयडिया येईल की ह्या स्टेप्स बघून की असंही तुम्ही कुठल्या तुमच्या डान्समध्ये ह्या स्टेप्स घेऊ शकता. आणि ह्या डान्सचा शेवट त्यांनी एकदम पारंपरिक 4 स्त्रियांच्या फुगडीने केला. मस्त वाटली ही फुगडी. ही फुगडी घालताना सगळे एवढे जोरजोरात ओरडायला लागले, मजा आली यांचा डान्स बघून, छानच एकदम. आणि आला आपला गणपती डान्स.
एक मस्त झिंगाट सॉन्ग लावलं आणि सगळ्या सुंदर मैत्रिणींनी ठेका धरला. मजा आली, एकदम धमाल केली. आणि ना मैत्रिणींनो, इथे ना मला एक सांगावंसं वाटतं तुम्हाला. सोसायटीमध्ये हळदी कुंकू असतं, खूप बायका असतात, त्याच्यातल्या काही बायका पुढे येऊन अगदी आवडीने सगळं करतात. माझं ना एकच म्हणणं आहे, आपण जे काही बजेट ठेवतो किंवा 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये, 500 रुपये जे काही आहे ते ना वेळेत देत जा. कारण काय होतं, वाण आणायला जायचं असतं, तिळगुळ आणायचे असतात आणि जसे मेंबर्स ॲड होतात ना तेवढंच आपण वाण घेऊन येतो, अगदी मोजून मापून. कारण हे काय आपल्या घरचं हळदी कुंकू नाही आहे, त्यामुळे तेवढेच क्वांटिटी आणायला लागते जेवढ्यांनी पैसे दिले. मग ऐन वेळेस ज्या मैत्रिणी पैसे देतात त्यांच्यासाठी मग कोण धावपळ करणार ना आपल्या हातातली कामं टाकून. यावेळेस पण असंच झालं. एका मैत्रिणीने अगदी 7 वाजता पैसे आणून दिले आणि मग आम्ही बाजूच्याच दुकानातनं एक वाण आणलं, तर ते त्यांना आवडलं नाही. मग त्या नाराज झाल्या. मग शेवटी जे माझं वाण होतं ते मला त्यांना द्यावं लागलं. माझं वाण द्यावं लागलं हा विषय नाहीये, विषय आहे ना मॅनेजमेंटचा. कारण इथे प्रत्येक जण आपल्या हातातली कामं बाजूला टाकून सोसायटीसाठी काही काम करत असतो, तर त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे, ना की त्यांच्यावर टीका केली पाहिजे की तुम्ही मग 2 वाण आणायला पाहिजे होते, एक्स्ट्रा वाण आणायला पाहिजे होते. घरचं हळदी कुंकू नाहीये ना, एक्स्ट्रा वाण आणलं तर आपण घरच्यासाठी वापरू. त्यामुळे तुम्ही पण सोसायटीमध्ये हळदी कुंकू करणार असाल तर ह्या गोष्टीची ना थोडीशी काळजी घ्या. थोडे पैसे ना एक दिवस आधी आणून द्या त्यांच्याकडे. ज्या वाण आणायला जाणार आहेत किंवा काय त्या ज्या तयारी करणाऱ्या ज्या 6-7 बायका आहेत, तर त्यांना ते मॅनेज करणं सुखकर जाईल आणि कोणीच नाराज नाही होणार. कारण हळदी कुंकू हे काही आपल्या घरातलं हळदी कुंकू नाहीये, सार्वजनिक हळदी कुंकू आहे. तर प्रत्येकाने मजा केली पाहिजे, प्रत्येक स्त्री ही तृप्त असली पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे ज्या काम करतात त्यांना सहकार्य करा, पैसे थोडे लवकर आणून द्या, त्याच्यामुळे त्यांना पण सगळ्या गोष्टी मॅनेज करणं शक्य होईल, नाही का. आणि ज्या थोडं पुढे येऊन करतायत नेक्स्ट टाइम तुम्ही पण त्यांच्या कामाला नक्की हातभार लावा. आत्ता जसं ग्रँड झालं ना तसं अजून ग्रँड पण आपल्याला करता येईल. हे तर आम्ही खूप शॉर्ट नोटीसवर म्हणजे लिटरली 2 दिवसात केलेली ही अरेंजमेंट आहे. त्यामुळे काही गोष्टी राहिल्या असतील, काही चुकल्या असतील तर मोठ्या मनाने सगळ्यांनी माफ करता पण आलं पाहिजे, ना की त्यांच्यावर टीका केली पाहिजे. त्यामुळे जर खेळीमेळीचं वातावरण असेल ना तर सोसायटीमध्ये प्रत्येक कार्यक्रम हे छानच होतील आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला नेहमी सांभाळूनच घेतलं पाहिजे, ना की तिच्यावर टीका केली पाहिजे. त्यामुळे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने हळदी कुंकाचा समारंभ साजरा केला. थोड्याशा गोष्टी झाल्या पण ठीक आहे, ते मॅनेज झालंय सगळं. पण खरंच हळदी कुंकाचा कार्यक्रम अत्यंत चांगला गेला. खूप मजा केली सगळ्यांनी, थोडा वेळ झाला आणि धमाल, मजा, मस्ती, डान्स, खाऊ, मजा केली. तर मैत्रिणींनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या सोसायटीमध्ये असं काय काय कार्यक्रम ठेवले होते हळदी कुंकासाठी हेही सांगा. आमचा एक कार्यक्रम मिस झाला, संगीत खुर्चीचा, कारण खूप वेळ झाला होता, जवळजवळ 11-11:30 वाजले होते आणि दुसऱ्या दिवशी मुलांच्या शाळा पण होत्या, म्हणून आम्हाला नाही करता आला. पण पुढच्या वेळेस आम्ही थोडं लवकर करायचा प्रयत्न करू आणि संगीत खुर्ची पण ठेवू. तर तुम्ही तुमच्या सोसायटीच्या हळदी कुंकाला काय काय केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्लॉग पण तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तर तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि खूप 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 खुश राहा. बाय बाय.